नमस्कार, मी राजू फाले, छत्रपती संभाजीराजांच्या स्वराज्य संघटनेचा मुळशी तालुका अध्यक्ष. गेले अनेक वर्षापासून NH 753F पुणे ते कोलाड या रस्त्यासंदर्भात पाठपुरावा करत असताना गेल्या वर्षी ह्याच रस्त्यावरून ह्याच जागेवरून इथून जो तामिनी घाट मुळशी मार्गे जो उतार सुरू होतो, ह्या स्थानावर एक थार गाडी गेली. त्यामध्ये जवळपास 5 ते 6 युवक मृत्युमुखी पडले. त्यामुळं अख्खी 6 कुटुंब उघडकीस पडली. अशीच परिस्थिती गेल्या 2 आठवड्यापूर्वी एक गाडी अडकली गेली, कारण ह्या दगडी लावल्यामुळं. आज जर बघितलं तर रायगड हद्दीच्या ठिकाणी पोलीस प्रशासन मला भेटल्यानंतर सांगितलं की ह्या कॉर्नरच्या ठिकाणी अपघात होतात, याच्यावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतंय. अनेक लोकांनी, स्थानिक नागरिकांनी पण सुद्धा सांगितलं, पण त्यात कुठलाही बदल झाला नाहीये. मी आत्ता तात्काळ कार्यकारी अभियंता इनामदार सर यांना फोन केला की साहेब, निदान तामिनी घाटातली परिस्थिती सुधारा, कारण तामिनी घाटामार्गे अनेक शिवभक्त रायगडाकडे जातात, दर्शन घेतात, किंवा अनेक पर्यटक कोकणाकडे जातात. हे असुरक्षित पर्यटक आहेत, असुरक्षित शिवभक्त आहेत. ह्यासाठी छत्रपती संभाजीराजांनी सुद्धा संबंधित अधिकारी असतील, संबंधित मंत्री असतील, यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे. ह्याच माध्यमातून पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की जर रायगड हद्दीपासून पुढचा जो मार्ग आहे तो कोकण भवनच्या म्हणजे रायगड प्रशासनाच्या MSRTCच्या प्रशासनाच्या अंतर्गत येतो, या प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं का, ह्यासाठी फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की संबंधित कॉन्ट्रॅक्टर आम्हाला दाद देत नाही. मग कॉन्ट्रॅक्टर बदलत का नाही? मग ही जबाबदारी कुणाची? मी या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य शासनाला सांगू इच्छितो की अनेक किती बळी घ्यायचे अजून आपल्याला. जर या रस्त्यावर एवढा मोठे अपघात होतात, रात्रीचा अपघात झाल्यानंतर कळत सुद्धा नाहीये, इथं कुठल्या प्रकारचे बॅरिकेड नाहीये. हे जर बघितलं तर बॅरिकेड तुटलेले बॅरिकेड आहे, ही दगडी आहे, खाली दरड दिसते, पूर्ण कोकण दिसतंय. असं असताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतंय. या आठवड्यामध्ये लगेच जर बॅरिकेड बसवण्याचं ऍक्शन घेतलं नाही आणि कुणाकडे जर निधी अडकलेला आहे, संबंधितांना सगळ्यांना फोन करणार आहे, सगळ्यांना पत्रव्यवहार करणार आहे स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून. जर तात्काळ दखल नाही घेतली तर जे काय कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या बाहेर मोठं आंदोलन स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून होईल. याची सर्वची जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील. धन्यवाद. जय स्वराज्य. मल्हार वृत्ताचे नवनवीन व्हिडिओ व अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube, Facebook व Instagram चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. संपर्क 80 10 186 630.